डोबेरायनर ट्रायड्स. काय बेटा? डोबेरायनर ट्रायड्स. ओके, काय आहे? डोबेरायनर्स ट्रायड्स नावाचा कॉन्सेप्ट आहे. आणि हा कॉन्सेप्ट एवढा इम्पॉर्टंट काय आहे, याच्या पाठीमागचं कारण आहे, बोर्डाला हा कॉन्सेप्ट 100% विचारला जातो. कमीत कमी 1 मार्काचा तरी क्वेश्चन या कॉन्सेप्टवर असतो, किंवा जास्तीत जास्त 2 मार्काचा क्वेश्चन या कॉन्सेप्टवर असतो बेटा. तर लक्ष द्या, कॉन्सेप्ट काय आहे. हा जो डोबेरायनर्स नावाचा शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञानं 1780 ते 1849 मध्ये वाज जर्मन केमिस्ट. आता इन 1829, कधी बेटा? 1829 मध्ये ही सजेस्ट अ न्यू क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, ज्याला आपण काय म्हणतो असतो? ट्रायड्स असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? डोबेरायनर्स ट्रायड. डोबेरायनर्स ट्रायड्स का म्हणायचं? याच्या पाठीमागचं कारण आहे, डोबेरायनर या शास्त्रज्ञाने त्याला काय केलंय? डिस्कवर केलंय. आणि कधी केलंय बेटा? 1829 साली केलंय. कधी केलंय? 1829 साली. बघा ना बेटा, आपल्या इथं लग्नामध्ये कोट घालत असतात, लग्नामध्ये कोट घालतात. त्या 1829 मध्ये हे लोक कोट घालायचे. आपल्या इथं लग्नामध्ये कोट घालतात, म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा किती, म्हणजे मला म्हणायचं नाही माग असलेले आहोत, परंतु आपण लग्नामध्ये घालतो ते रेग्युलर घालतात. त्याच्या पाठीमागचं कारण आहे बेटा, तिकडं थंड काय असतं? वातावरण असतं, म्हणून 3 सूट घालतात, ते 3 पीस घालत असतात. ओके, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे, परंतु आम्हाला ते कळत नाही, आम्ही लग्नामध्ये घालतो. ओके, असू द्या, त्याच्याशी काय घेणं देणं नाही, लक्ष द्या. आता इथे महत्वाचं काय आहे, बोर्डाला विचारतात बेटा स्टेटमेंट कशाचं बेटा? डोबेरायनरच्या ट्रायड्स. आता डोबेरायनरच्या ट्रायडचं स्टेटमेंट काय आहे? या डोबेरायनरनं असं काही नवीन केलं नाही, किंवा असं याच्यात काही रॉकेट सायन्स नाही. या डोबेरायनरनं काय केलं बेटा? मराठीमध्ये ट्रायड्सला म्हणतात त्रिकूट. काय म्हणतात? त्रिकूट किंवा त्रिक. ओके, यानं काय केलं? 3 मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानं काय केली? मांडणी केली. ओके, ज्याचं काय असणार आहे बेटा? ज्याचं फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत? सेम असणार आहेत. बघा त्याने काय सांगितलंय, इथं लक्षात घ्या. डोबेरायनर ऑब्झर्व दॅट कंटेन सर्टन एलिमेंट कॅन ग्रुप थ्रीज कॉल्ड ट्राइड सच दॅट. ओके, आता याचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. ते स्टेटमेंट काय आहे? लक्ष द्या. द ॲटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. त्याने काय केले? 3 एलिमेंटचं काय केलंय? 3 एलिमेंटच्या जोड्या केल्यात. त्यापैकी पहिला, दुसरा आणि तिसरा 2 नंबरचा जो एलिमेंट आहे, म्हणजे मधला एलिमेंट, त्या मधल्या एलिमेंटचं काय? बघा, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली द अर्थमॅटिक मीन्स. अर्थमॅटिक मीन्स म्हणजे काय? आता मीन्स या शब्दाचा अर्थ, अर्थमॅटिक म्हणजे गणितामध्ये अर्थमॅटिक मीन म्हणजे काय? सरासरी म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? सरासरी. पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची बेरीज केली. आता त्यावेळेस असं लक्षात आलं, ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. मधल्या मूलद्रव्याचं जे काय आलेलं आहे, ॲटॉमिक मास आले, ते पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची बेरीज करून त्याला 2 न भागितलं, त्याचं आलेलं काय आहे? ते मास आहे. फॉर एक्झाम्पल, हे झालं त्याचं स्टेटमेंट. खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या मीनचा मधल्या मूलद्रव्याचा काय आला? ॲटॉमिक मास आला, ॲटॉमिक मास नंबर आला. ओके, मग फॉर एक्झाम्पल लक्ष द्या काय आहे. हा लिथियम आहे बेटा. लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे बेटा? 7 आहे. त्याच्यानंतर पोटॅशियमचा ॲटॉमिक मास किती आहे बेटा? 39 आहे. आता थोडस लक्षात घ्या, या ठिकाणी काय केलं बघा, लक्षात घ्या. इथं काय केलं? 7 प्लस काय आहे बेटा? 39 भागिले 2. थोडस लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. हे झाला कोणता? पहिला. आणि हा झाला काय बेटा? तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटची काय केली? बेरीज. त्याला कितनं भागायचंय? 2 न. आता म्हणजेच काय? 46 भागिले किती आलेत बेटा? 2 आले. तर बे 1 बे. आता इथं काय आले? बे 2 4 बे 3 6, म्हणजेच इज इक्वल टू 23 आले की नाही बेटा? म्हणजेच हे आहे मधल्या मूलद्रव्याचं मास. मग काय सांगितलंय? पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची बेरीज करून त्याला जर 2 न भागितलं, तर तिसऱ्या
मधल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांक येत असतो त्यालाच डोबे रायनरचं त्रिक असं म्हणायचं. दुसरं तिसरं काही असं नवीन रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये नाहीये. लक्षात आहे, त्यालाच डोबे रायनर ट्रेड म्हणायचं, ट्रायड्स म्हणायचं, त्यालाच डोबे रायनरचं त्रिक असं म्हणायचं मराठीमध्ये. ओके, मराठीमध्ये सरळ सरळ आहे. मूलद्रव्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची बेरीज, अणुवस्तुमानांकाची बेरीज करून त्याला 2 न भागितलं, त्याचा येणारा जो मीन आहे तो काय मधल्या मूलद्रव्याचा आहे, म्हणजेच त्याचा अणुवस्तुमानांक आहे. ओके, लक्षात आहे, त्यालाच म्हणायचं डोबे रायनर ट्रेड. ओके, त्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट अशी आहे बेटा, इकडे लक्ष दे. इथं काय केलंय बघा, हे कोण आहे तुमचा कॅल्शियम आहे, ज्याचा अणुवस्तुमानांक किती आहे 40 आहे बेटा. इथं कोणी आहे बॅरियम आहे, ज्याचा अणुवस्तुमानांक काय आहे बेटा 137 आहे. आता ह्या 40 आणि 100 काय आहे 37 यांची बेरीज केली ती आली 177. त्याला भागितलं 2 ना काय 88.5. हा आला काय बेटा स्ट्रॉन्सियमचा अणुवस्तुमानांक. आणि हा जुळला कशामध्ये तुमच्या पिरियोडिक टेबल मध्ये, म्हणून हे काय आहे बेटा हे अशा पद्धतीनं हे कुणाला सपोर्ट करतं तुमच्या डोबे रायनरला. ओके, त्याच्यानंतर काय आहे दुसरी कॉन्सेप्ट आहे बेटा अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानं मांडणी केली विशेष करून. आता इथं लक्ष द्या, इथं कोण आहे बेटा 35.5, हा आहे बेटा 127. त्या दोघांची काय केली बेरीज भागिले 2 म्हणजेच किती आले 81.25. हे मधल्या मूलद्रव्याचा मीन. ओके, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची बेरीज करून त्याला जर 2 न भागितलं त्याची सरासरी येणार, म्हणजे काय मधल्या मूलद्रव्याची सरासरी, त्यालाच म्हणायचं डोबे रायनरचा त्रिक किंवा ट्रायड्स बेटा. अशा पद्धतीनं हे आहे बेटा तुमचं डोबे रायनर ट्रायड्स. काय बेटा डोबे रायनरचे ट्रायड्स आहे. ओके, तर अशा पद्धतीनं बेटा आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. ओके, आता यामध्ये तुम्हाला काय समजलं काय समजलं नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. ओके, चालतं बेटा, काही हरकत नाही. त्याच्यात कॅन यू टेल नावाची कॉन्सेप्ट आहे. कोणती बेटा कॅन यू टेल नावाची कॉन्सेप्ट आहे. तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे बेटा. तो क्वेश्चन काय आहे लक्ष द्या इकडं. आयडेंटिफाय डोबे रायनर ट्रायड्स. काय आयडेंटिफाय करायचंय, खाली दिलेली काही एक्झाम्पल आहे. डोबे रायनर ट्रायड्स फ्रॉम फॉलोइंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. बघा लक्षात घ्या, खाली काही त्यांनी एक्झाम्पल्स दिले, तर त्या एक्झाम्पल्स मध्ये काय करायचंय तुम्हाला ओळखायचंय की कोणते जे एलिमेंट्स आहेत त्या ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत ते डोबे रायनरच्या ट्रायड्सला फॉलो करतात. आता यामध्ये पहिली जी कॉन्सेप्ट आहे, पहिलं जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलचा जर विचार केला त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे आणि स्ट्रॉन्सियम आहे. ओके, आता जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची जर बेरीज केली आणि त्याला भागितलं तर उत्तर यायला बेटा किती 55.9 असं उत्तर यायलंय. परंतु कॅल्शियमचं जर ऍक्च्युअल काय पाहिलं बेटा मॉलिक्युलर मास पाहिलं, ऍटॉमिक वेट पाहिलं तर ते असतं बेटा 40.1. म्हणजे ह्या दोन्ही ऍटॉमिक मास मध्ये तफावत यायली. म्हणून लक्षात घ्यायचंय की बाबा हे जे तुमची जोडी आहे, ही जे त्रिक आहे हे डोबे रायनरच्या लॉला फॉलो करत नाही. ओके, म्हणजे पहिलं जे काय आहे त्रिक आहे हे डोबे रायनरच्या लॉला फॉलो करत नाही. ओके, हे त्याचं लिमिटेशन झालं. मग आता त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे बेटा लक्ष द्या इकडं. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे सेकंड. इथं आहे सल्फर. सल्फरचा ॲटॉमिक मास नंबर आहे बेटा 32.1. आणि त्याच्यानंतर आहे बेटा इथं टेलोरियम. टेलोरियम नावाची जे काय आहे मूलद्रव्य, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची बेरीज केली आपण, त्याला 2 न भागलं तर इथं हे उत्तर यायला बेटा याचा जे मास नंबर यायला मधल्या मूलद्रव्याचा 79.85 आले. ऍक्च्युअल मास किती आहे 79 आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेट हे मास काय जुळतं मिळतं आहे. म्हणजेच हा जो काय आहे हा ग्रुप कोणाला काय करतो बेटा डोबे रायनरच्या रूलला काय लॉला काय करतो फॉलो करतो. म्हणून आपण याला राईट करायला काही सुद्धा हरकत नाही. म्हणजे पहिला करत नाही बेटा, हा करतो. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट काय आहे म्हणजे हे 79 नावाचं काय बेटा ॲटॉमिक मास काय आहे
सेलेनियमचं बरोबर आहे. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा तिसरी कॉन्सेप्ट काय आहे थोडंसं लक्ष द्या. या तिसऱ्या कॉन्सेप्टचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी तुम्हाला काय आहे बेटा हा बेरिलियम आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे बेटा 9.0 आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम आहे 40.1 आहे. ह्या दोघांची बेरीज करून जर 2 न भागितलं तर 24.55 यायलं. आणि लक्षात घ्या बेटा सर्वात महत्वाची कॉन्सेप्ट अशी आहे मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास नंबर 24.3 आहे आणि हे किती आला 24.55. या दोघांचा मास जुळता जवळपास काय आहे सेम आहे. म्हणून हा लॉ याला काय करतो बेटा फॉलो करतो. याचा अर्थ या ठिकाणी जे आहे बेटा कोण हे पहिलं इक्वेशन पहिले जे ग्रुप आहे हे डोबेरायनरच्या रूलला किंवा लॉला फॉलो करत नाही. परंतु दुसरा आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे बेटा डोबेरायनरच्या रूलला काय करतात फॉलो करतात. अशा पद्धतीनं हे आहे बेटा तुमचं काय कॅन यू टेल आणि डोबेरायनरच्या लॉवर घेतलेलं एक्झाम्पल जे की तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी काय असणार आहे बेटा इम्पॉर्टंट असणार आहे. ओके चालतं बेटा.